15 वर्षांची सत्ता, एक मजबूत चेहरा. बंगाल म्हटलं की दीदी असं चित्र असायचं. पण यंदा बंगालनंच दीदींना मोठा धक्का दिला. भाजपचं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आणि ममतांच्या बंगालमध्ये कमळ खुललं. एकेकाळी प्रचंड बहुमतानं सत्ता गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नावाभोवती आज विजयाची नाही तर पराभवाच्या चर्चेची धूळ उडते. ज्या नेत्या कधी पराभवाच्या पलीकडे वाटत होत्या, आज त्यांच्याच पराभवाची चर्चा सगळीकडे होते. असं का? ममता बॅनर्जी यांचा पराभव नेमका कशामुळे झाला? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. देशभरात भाजपची ताकद वाढत असतानाही बंगालचा गड ममता दीदींनी राखला होता आणि त्यांचा हा गड अभेद्य मानला जात होता. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या याच बालेकिल्ल्याला मोठं भगदाड पडलं. दुपारी 3:30च्या आकडेवारीनुसार 293 जागांपैकी ममता दीदींच्या टीएमसीला 90 तर भाजपला 190हून अधिक जागा मिळाल्यात. जवळपास 100 जागांची पिछाडी आहे टीएमसीची. हा धक्का, हा पराभव खूप मोठा आहे. 15 वर्षांची सत्ता भाजपनं उलथून लावली आहे. एवढंच काय, ममता दीदींची त्यांच्या भवानीपूर मतदारसंघातही त्यांच्या शिष्यानं पुन्हा एकदा मात दिली आहे. गेल्या वेळी ममता दीदींना हीच जागा गेली होती, पण गड आला होता. पण यंदा तर जागाही गेली आणि गडही गेला. त्यामुळे ममता दीदींचं कुठं चुकलं, त्यांच्या पराभवाची कारणं पाहायची तर महत्त्वाचं कारण म्हणजे जनतेची नाराजी. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष टीएमसी सरकार होतं आणि या 3ही टर्ममध्ये दीदी मुख्यमंत्री. पण प्रदीर्घ कार्यकाळात लोकांमध्ये सरकार विरोधात नाराजी होती. सत्तेतील नेत्यांवरती आरोप होणं हे काही नवीन गोष्ट नाहीये. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. पण या आरोपांवरती पक्षाच्या नेत्यांकडून किंवा पक्षाकडून कोणतंही स्पष्टीकरण असं दिलं गेलं नाही. त्यात शिक्षण भरती घोटाळ्यासारख्या प्रकरणांनी सरकारची प्रतिमा आणखीन डागाळली गेली आणि विरोधकांना हा मोठा मुद्दा मिळाला. त्यात रेशन वाटप, भरती प्रक्रिया आणि सरकारी योजनांच्या लाभासाठी मागितल्या जाणाऱ्या कथित कमिशनमुळे ग्रामीण भागात जिथे टीएमसी मजबूत होती तिथेच त्यांची प्रतिमा डागाळली गेली. याचाच फायदा भाजपनं घेतला आणि ममता बॅनर्जी यांच्या दीदी या प्रतिमेला आव्हान देत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती थेट हल्ले केले आणि आपला जनाधार वाढवला. ममता बॅनर्जींची वैयक्तिक प्रतिमा चांगली असली तरी स्थानिक स्तरावरील भ्रष्टाचार आणि संघटनेतील त्रुटींमुळे मतदार कंटाळले होते. त्यात स्थानिक स्तरावरती सिंडिकेट राजकारण आणि कट मनी या संस्कृतीमुळे पक्षाची विश्वासार्हता कमी झाली होती. आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे नेत्यांमधील धुसफूस आणि गटबाजी. दीदींचा पक्ष जरी मोठा असला, मजबूत असला, परंतु पक्षांतर्गत कलह आणि गटबाजी होतीच. त्यात अनेक बड्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ममता बॅनर्जींची ताकद कमी झाली होती. त्यात भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पुढे आणण्याचा निर्णय हा फेल गेला होता. त्यामुळे जुने नेते नाराज झाले होते आणि काहींनी तर पक्ष सोडला होता. त्यात पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असल्यानं किंवा चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकल्यानं प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची कमतरता अर्थातच होती. त्यात ममता दीदींची अवस्था ही घर का भेदी लंका ढाय अशी झाली होती. कारण सुवेंदू अधिकारी जे एकेकाळी ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी होते, त्यांच्यासोबत पक्षात काम करत होते. दीदींच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, स्ट्रॅटेजीची ज्यांना माहिती होती त्यांनीही सुद्धा गेल्या निवडणुकीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये जाऊन जोरदार रणनीती आखली. याचा फायदा भाजपला झाला. भाजपने जोरदार प्रचार केला, संघटन वाढवलं आणि स्थानिक मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करून आपली पकड मजबूत केली. त्यात राज्यात बेरोजगारीचा प्रश्न आणि आणखी अपेक्षित विकासाचा अभाव हे देखील पराभवाचं महत्त्वाचं कारण मानलं जातं. राज्याबाहेर काम करणारे हजारो बंगाली कामगार मतदानासाठी परतले. बेरोजगारी आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून भाजपने भर टाकला आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मतदानामध्ये दिसून आला. यासोबतच मुस्लिम मतदारांची झालेली विभागणी हा सुद्धा ममता दीदींच्या पराभवाचा मोठा मुद्दा मानला जातोय. राज्यात सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या असून अनेक मतदारसंघात त्यांचा प्रभाव निर्णायक आहे. पारंपरिकरित्या तृणमूल काँग्रेसकडे झुकणारा हा मतदार वर्ग यावेळी काही प्रमाणामध्ये विभागला गेला. हुमायूं कबीर यांनी स्थापन केलेल्या आम जनता उन्नयन पार्टीमुळे नवीन समीकरणं तयार झाली गेली आणि त्यामुळे अर्थात मुस्लिम मतांचे विभाजन झालं आणि याचा फटका ममता दीदींना बसला. महत्त्वाचा मुद्दा ठरला महिला मतदार. ममता बॅनर्जी यांच्या योजनांनी महिलांमध्ये मोठा पाठिंबा मिळवला असला तरी केंद्र सरकारच्या योजना आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरती भाजपनेही या वर्गामध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये तरुणीवरती झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून महिलांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संताप होता. असुरक्षिततेची भावना होती. तृणमूलची पारंपरिक महिला मतदार यामुळे मोठ्या प्रमाणावरती दुरावली गेल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे महिला मतदार यावेळी किंगमेकर ठरल्या.
या निवडणुकीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे मतुवा समाज. या समाजाचा प्रभाव नागरिकत्वाशी संबंधित मुद्द्यांमुळे हा समाज निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरला. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे या समाजाच्या अपेक्षा वाढल्या असून भाजपने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मोदी फॅक्टर सुद्धा मुद्दा हा निर्णायक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, रोड शो आणि योजनांनी भाजपला मोठी ऊर्जा मिळाली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे नवीन मतदार आणखीन जोडले गेले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा आणि अजेंडा देखील राबवला. त्यात बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून भाजपनं दिदींना घेरलं आणि राज्यातील मतदारांचे ध्रुवीकरण करण्यात पक्षाला मोठं यश आलं. या सर्व कारणांमुळे ममता दीदींकडून बंगाल गेलं आणि भाजपला सत्ता स्थापन करणं सोपं झालं. आता हा निकाल केवळ राजकीय बदल नाही तर ऐतिहासिक सत्तांतर म्हणून पाहिलं जात आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे भाजपची बंगालमध्ये सत्ता आली आणि ममता दीदींची सत्ता मात्र उलटली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.